दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही ना आता या नंदीच्या विषयी मला माहिती द्या आणि नक्की काय याला झालतं वगैरे ते सांगा ना. बैलाचं नाव रामाशेठ आहे. बैल केवल शेठ आमचे मित्र विवेक शेठ त्यांचा बैल आहे रांजनोली भिवंडीचा रामाशेठ. बैल 2 वेळा हिंदकेसरी झालाय दुसरा असताना, म्हणजे 2 दात असताना हिंदकेसरी झालाय ओपनच्या बैलात. बैल कंटिन्यू मुंबईला बिंजोडला पळाला. आपण नाशिकमधनं घेतला होता बैल, तो कंटिन्यू मुंबई बिंजोडला पळाला. आता बैलाची थोडी अडचण झाली ती, आम्हाला पहिऱ्याला बी लई लोकांनी त्रास दिला. बैलाला आम्ही बैल ब्रेक मारायचा कंटिन्यू 8-9 शर्यत पडल्या बैलाच्या. ब्रेकच मारायचा बैल डायरेक्ट पुढे गेल्यावर, खालनं गाडी टाकून निघायचं साईडच्या गाडीला आणि पुढे जाऊन डायरेक्ट उभाच राहायचा बैल, दोन्ही पाय थांबायचाच बैल. पुढं हाणला तरी पुढे नव्हता जात. मग आम्ही बैल आमच्या घरी नेला मुळशीला, म्हणजे माझ्या घरी, माझ्या बहिणीच्या घरी बैल आम्ही मुळशीला नेला. तिथं नेऊन तिथनं आम्ही बैल शिरवळच्या हॉस्पिटलला नेला. तिथं बैल चेक केला आम्ही, एक्सरे काढला तर बैलाच्या फुफ्फुसाच्या बाहेर पूर्ण अशी जाळी झालेली कपाची, पूर्ण अशी पांढरं फुफ्फुस झालेलं बैलाचं. त्याच्यानंतर आम्ही धुमी दिली, तिथं दवा गोळ्या केल्या, इंजेक्शन. तिथं आम्ही एक गट पळालो, तिथं पण बैल थोडा कमी पळाला. त्याच्यानंतर बैल परत आम्ही मुंबईत आणला. तिथनं पुढे बैल पळायला लागला कंटिन्यू. आता कंटिन्यू गाडीच नाही पडली, 8-9 शर्ती झाल्या मोठ्याच, गाडी नाही पडली. आज गटपात झाला विराटमध्ये. आज याच्यानंतर आता पूर्ण क्लिअर झाला ना बैल? आता बैल एकदम क्लिअर आहे. आता बैल दोन्ही खांदी बैल पब्लिक बी पळतो, आतून बी पळतो, कसा पण. आणखी मोठ्या नियोजनात काय दिसून येणार कारण मोठ्या नियोजनात दिसणार आहे. आमचं नियोजन चाललंय, एक शब्द झालाय मुंबईचा आपल्याला मोठा, तर लवकरच म्हणजे एक तर सीझन संपताना किंवा मग आता हे 1-2 आठवड्यात ते नियोजन होईल असं आहे. आणखी याची काय अपडेट देशील का मला तू? अजून बैलाचं तसं सांगायचं म्हटलं तर मी माझ्या थोडं ज्यांनी आम्हाला पैरे नाही दिले ना त्यांना एक म्हणजे शुभ संदेश देईन की तुम्ही आम्हाला जरी नाही म्हणला बैलाला तरी मी 100% तुम्हाला बैल देणार शेठला सांगून, आणि तुम्हाला जावं लागेल तेव्हा बैल देणार. आम्ही नाही विसरलो कधी, पण ज्यांना आमच्या बैलानं चर्चेत आणलं ते लोक आम्हाला विसरले एवढं नक्की. याचा आता समजा हा मैदान नसतं, ट्रॅक्टरचं मैदान असतं, तिकडे जायचं नियोजन झालं का काय? बैलाचं नियोजन आमचं बाहेर पण असतो. मुळशीला आत्तामध्ये मैदान झालं, तिथं पण बैल गटपात झाला होता गावठीमध्ये. बक्कासूर आणि जांभूळवाडीचा शिट्टी गाडी पळायची पहिलं, त्या शिट्टीमध्ये आम्ही गटपात झालो होतो. तिथं पण गाडी एकदम सुपरफास्ट पळालेली. सेमीला गाडी आमची थोडीच आसपास झाली होती. आपण नियोजन तुम्ही काय बघून बसवला? काय रात्री आमचं अचानक नियोजन झाला. परवा रात्री मला दीपक शेठचा फोन आला. ह्यांची चर्चा चाललेली, विराटला पैरा नव्हता, 2च दिवस राहिलेले. 19 तारखेला रात्री मला फोन आलता दीपक शेठचा. शेठ मला म्हणले की आदेश पैरा नाही विराटला. आता वासरू त्यांचा 2-2 गोंड्यावर नाव असतो, म्हणजे ओपनला बॅनर सोडतात, ते वासरू चांगलं पळतो. तर मी केवल शेठला फोन केला, म्हटलं आपण ती गाडी हाणू. शेठ म्हणलं आमचं नियोजन झालंय. मग ज्यांचं नियोजन आमचं झालेलं त्यांनी पण मोठ्या मनाने म्हणले की बाबा तुम्ही जावा 3 फेऱ्याला पळायला, आम्ही बैल उभा ठेवतो. मग त्यांनी आम्हाला परमिशन पण दिली आणि आमच्या सगळ्यांच्या संमतीने आपला पैरा झाला. आम्ही आलो, गाडी बी व्यवस्थित मधनं निघाली होती, गाडी चांगली पळाली, ड्रायव्हरनं पण गाडी चांगली आणली. मुंबईच्या 3 फेऱ्याच्या मैदानाविषयी काय सांगशील? काय नियोजन चांगलंच आहे. कसं होतं की तुम्ही आता कंटिन्यू मुंबईला बिंजोड आहेत, आता आमच्याकडे 3 फेऱ्याची मैदानं सेकंदाचे आहेत. कंटिन्यू तुम्ही बिंजोडच्या मैदानं असताना हे नियोजन करता, कुठंतरी वेगळे पण असल्यावर लोकांना पण बरं वाटतं. बरीच गर्दी आहे, तुम्ही बघता सगळ्या गाड्या मालकांनी तशी हजेरी लावली. तर थोडे वेगळे पण असल्यावर जरा मजा येते खेळायला, आणि बैलांना पण थोडं समजतं की आपल्याला असा पण खेळ खेळायचा, जेणेकरून आपली मुंबईची बैलं साधारणतः घाटावर येतात पावसाळ्याच्या काळी. तेव्हा पण मैदान, आता पेडगावसारखं मोठं मैदान हिंदकेसरी बसतं, तर बैलांना एक प्रॅक्टिस बनतो त्या सगळ्याचा. याचा एखादा किस्सा आठवणीतला काय सांगशील? आठवणीतला तसा किस्सा सांगायचा झाला तर बैल असा आठवणीतला किस्सा बैलाच्या दुसऱ्या तेव्हा आमच्या मालकीचा नव्हता बैल नाशिकवरनं पळायला आलता. बुधा हलवाई नाशिक त्यांच्या नावाने ती गाडी पळायची. अमोल नावाडकर सासवडचे त्यांच्याकडे बैल होता, तो शिरवळचे. मग तिथं बैल दुसरा असताना आदत हिंदकेसरी झाला होता. तिथं सगळ्या मोठ्या गाड्या मारल्या होत्या बैलानं, कडनं पळून. तिथं कडनं सेमी पास केला होता बैलानं. ती एक बैलाची खासियत. पब्लिकला बैल एवढा ठाम आहे ना, आत्ता पण तुम्ही गट बघा, आत्ताचा गटाला बैलाच्या अंगावर गाडी आली होती, गाडी पूर्ण बैल तो बैलाला टेकला होता आपल्या, पण बैलानं तास नव्हतं सोडलं किंवा दबला नाही बैल आतमध्ये. 3 फेऱ्याचा पळणारा बैल मुंबईमध्ये घ्यावा का विकत? कसं आहे बघा, आता हा एकदम तसा तुमचा व्यवस्थितच प्रश्न आहे. सांगायचं झालं तर 3 फेऱ्याच्या बैलांचं कसं असतं माहिती आहे का, तुमच्या मुंबईच्या बैल मुंबईला चालणारच 100%, पण तो आतला बैल असेल तर चालेल. आमच्याकडे कसं मुंबईसारखा पब्लिक नसतो. आमचा पब्लिकचा बैल हा सेकंदाला पळणार, इथं 3 फेऱ्याला पण पळणार, पण पल्ल्याचा फरक पडतो. आमच्याकडे पल्ला, तुमचा जेवढा पल्ला आहे तेवढा पल्ला आमच्याकडे नसतो. आणि कसं होतं की आमच्याकडे गाडी पळणारा बैल असतो, म्हणजे 10 गाड्यात पळणं आणि 2 गाड्यात पळणं फरक आहे. मुंबईची बैल शक्यतो आमच्याकडे पण चालतात, आमच्या इकडची पण बैल इकडे चालतात. खरेदीचा विषय कसा असतो तुम्हाला सांगतो. बैल खरेदी करताना लोक आता बरेच खरेदीत फसवाफसवी पण लई झाले.
मुंबईच्या गाडा मालकांना तशी सगळे म्हणजे सुशिक्षित गाडा मालक आहेत, त्यांना बरोबर नॉलेज आहे कसा बैल खरेदी करायचा काय. आमच्या लोकांनी पण बैल देताना बैल एकदम विश्वासानंच आमची लोक बैल देतात. तुम्ही बैल घेताना पळवून घ्या ना बैल. तुम्ही 2 मैदान 3 मैदान बैल पळवून घेतावा तो बैल सगळा बैल हा पळणारा असावा, तो प्रत्येक खेळात पळतो. आता रामा ऑलराऊंडर आहे, सेकंदाला पण बैल पळणार. सेकंदाला आमचं टॉपचं नियोजन झाले, पुढच्या 2 आठवड्यात ती गाडी पळेल. पैरा थोडा गुपित आहे. मग रामा ऑलराऊंडर पळतो, बिंजोडला पण पळतो, सेकंदाला पण पळतो बैल, ना घोड्या बैलात पण पळतो. तुमच्या जालन्याला पण शंकरपटात बैल पळाला, तिथं पण कंटिन्यू 20-25 एक नंबर आहेत त्याच्या. मग बैल असं काय नसतं की इकडचा बैल तिकडचा बैल, बैल पळणार असला ना तो कुठं पण पळतो असं आहे. आणखी काय अपडेट द्यायचे का तुम्हाला? नाही काय, तुम्ही आला कसं आहे, आमची मुलाखत कधी घेतली नव्हती बैलाची, कधी जुन्या झाल्यात भरपूर, पण तुम्ही आला त्याच्याबद्दल तुमचा आभार आहे. कारण कसं होतं की एखादा अंधारातला नंदी उजेडात आणणं तुमचं काम तुम्ही एकदम भारी करताय, आणि तुम्ही आमच्यावर आलात त्याच्याबद्दल आमच्या सगळ्या टीमकडनं, मालकाकडनं, आमच्या रामाकडनं, विराटकडनं तुमचा आभार. आणखी तुझा पण कॉन्टेंट आहे, त्याबद्दल काय सांगशील? काय कसं आहे, मी कंटेंट बनवणं म्हणजे आम्ही तसं आमचं काम सोपं आहे, तसं तुमचं काम जास्त अवघड आहे. म्हणजे हे सगळं बनवणं, तुम्ही असं फिरून सगळं करता, म्हणजे तुमचं ऑन फील्ड काम आहे. आमचं तसं स्टुडिओला रेकॉर्डिंग असतं, आम्ही पत्रवित्र बनवतो, ते एका जागेवर बसून काम आहे. तसं तुमचं काम जास्त जोखमीचं आहे आणि कष्टाचं आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सलाम आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद.